तो फोटो कोणाचा? वेटलिफ्टर कर्ण मल्लेश्वरी, तिच्यावर व्हायचं होतं मला. मी कधी कुणाचं पैसे बुडवलेत का? तुमचं पैसे बुडवलेत का? चिकन टिक्का मसाला बोलायला प्रॉब्लेम येतो ना जरा. तुझ्या बाबतीत फार कंप्लेंट्स आहेत गेस्टच्या, त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यायला लागतो. ए पोरा, अरे काय करतोस तू? मी प्रॅक्टिस करत. काय व्हायचंय काय? मिस्टर इंडिया हे हँडसम पोरांची स्पर्धा असते ना, त्याच्यात. तुझ्यासाठी माझ्याकडे एक चांगलं काम आहे. चांगले पैसे मिळणार असतील ना वस्तात तर मी करायला तयार आहे. फक्त जे काय करायचं ते पुणे इथं नाही. म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही लई धंदे केले आणि सगळे धंदे यांचे बुडाले. हा, आणि तुमच्याबरोबर ज्यांनी धंदे केले ते बी बुडाले. ह्या येळेला आपला धंदा असा टना 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 उडणार आहे बघा. आणि आपण जी व्यायाम शाळा करणार आहे. व्यायाम शाळा नाही हो, मग जिम. आपल्या जिमचं नाव बीफी. तू सांगितल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित झाली बघ जिम. जिमला या 6 पॅक्स बनवा. म्हणजे बायकांना पण एकदम भारी व्यायाम करता येईल. म्हटलं तसं सगळे फिट. जाहिरात देऊन टाका. काय बी करून लक्ष्मी आली पाहिजे. हॅलो, शर्यतीतल्या बैलावानी उधळले जण. इज दिस अ न्यू जिम? येस. मी खरं बरंच झालं. म्हणजे या अख्ख्या एरियात ना जिमच नव्हती. मग नवीन मेंबरला किती डिस्काउंट देणार? आमचं ना पॅकेज वगैरे सगळं ठरलेलं आहे. पण काय ना, माझ्या एरियात खूप ओळखी आहेत. किती डिस्काउंट पाहिजे तुम्हाला? 50% ॲटलिस्ट दिला. फक्त मला एक सांगा, तुमच्या तिघांपैकी मला ट्रेनर कोण असेल? जर आपल्या जिमला मेंबरच नाही आलं तर कसं होणार आपलं? यांना सगळ्यांना मेंबरशिप घ्यायची आहे. आता आपल्या जिमची इज्जत तुमच्या हातात आहे मॅडम. व्यवस्थित चाललंय ना? एक ऑनलाईन पेमेंट करायची आणि काही केलं होत नाहीये. डन. थँक्यू सो मच सर. मला ना आता खरंच खूप गरज होती. घ्या. माझा पगार. सानवीचा फोनच लागत नाही. मी पण गेलो त्यांच्या घरी, मग बंद आहे खरं त्यांचं. तुमची ती लक्ष्मी जशी आली ना तशी उलट्या पावल्यानं परत गेली. मला बी 50,000चा सोना लावून गेली. माझे पण. अहो, ह्या आधीचे सगळे धंदे बुडालेत आपले. 10 लाखाचं कर्ज घेतलंय, ध्यानात आहे ना? धोत्रात कमावलं आणि लुगड्यात गमावलं. हॉल बंद आहे तुमची. बरं मला सांगा काय काम आहे? मी बारीक कधी होईन? आले आले पण बारीक होतं होय. एवढे उतावळे कशाला होताय? 45 मुलींनी नकार दिलाय हो. मला 50. जरा वजन जास्त आहे म्हणून कोणी नकार देतं का? आणि जरा टक्कल झाला म्हणून कोणी नकार देतं का? तुमचं वजन नक्की कमी होणार आणि तुमचं लग्न पण होणार. मग वजन बारीक होईल ना? 138 नंबरची बस आहे आमच्या गावाकडे. आपल्याकडे अशी कुठली मशीन आहे की ज्याने पटापट पटापट माझं वजन कमी होईल? सगळा व्यायाम केल्यावर होईल हो. पेट्रेसचं कुठलं मशीन आहे का? पळणार ना? हा हा. ते शेवटी कमी होईल हो. याने पोट कमी होईल? लिफ्ट का बंद आहे? बोला ना, काय म्हणताय? जिम लावायची. होय हो. हो, होईल कमी होईल. आता तुम्ही आलाय ना. ही आमची जिम आहे. मग किती वजन असेल यांचं? वजन 138 किलो. बापरे, माझं 85 हो. प्लीज मी तुमच्याशी नीट बोलते. हो, मी पण नीटच बोलतोय. प्लीज तुम्ही कधीपासून बसलाय तिथे? समज पूर्ण पैसे भरत की नाही? मी कधी येऊन सायकलवर बसू शकतो? काय माणूस आहे हा? एक मिनिट, मी मुलगा आहे हो. माझं लग्न नाही झालं. माझंही नाही झालं. काय सांगताय? आपल्याकडे ना लवकर वजन कमी करण्याची दुसरी मशीन. सॉरी हा. का हो? नाही, जरा सायकलवर ना खूपच भांडलो मी. नाव? अंकित. ओके. आणि तुमचं? श्वेता. कुठं राहता तुम्ही? सिंहगड रोड. काय सांगताय? आम्ही पण इकडेच राहतो जवळ पाषाण रोडला. तुमचा नंबर मिळेल का? कशासाठी? ते चॅट करायला. हो, देते ना. कमाल म्हणते. हो ना, आणि खरंच स्वस्तात पण आहे. हो का? हो. अरे वा, छान. जाऊया आपण. मस्त माहिती. खाली जायचं ना? हो, जाऊ ना. हो. आज आपण ना ते वेगळं हॉटेल ट्राय करूया. चालेल ना. नॉनव्हेज कमाल मिळतं. काय सांगता? हा. तुम्ही घरी जेवण नाही बनवत काय? बनवते. कधीतरी आणा ना बनवून काहीतरी खायला. सर, तुम्ही 1 महिन्याचे पैसे भरले होते, पण आता 3-4 दिवस झाले आले नाही. तुम्ही मेंबरशिप रिन्यू करणार असाल ना परत? मला आता जिम परत जॉईन नाही करता येणार. आमचं काही चुकलं का? ज्या कारणासाठी मी जिम जॉईन केली होती ना, ऍक्च्युली ते माझं उद्देश साध्य झालंय. पण तुमचं तो पोट तसंच आहे.
अहो पोटासाठी जिम केलीच नव्हती, लग्न ठरावं म्हणून जिम जॉईन केली होती आणि माझं लग्न ठरलंय. असं तोंड बांधून का आलात तुम्ही? अहो वहिनी, बाहेर ऊन किती रे. आजच तुम्ही बरे तोंड बांधून आलात. आता ते गेलं घरी लागलेत माझ्या मागे. सदाशिव येणार नाही 2 दिवस. का? गावाकडे गेलाय पोरगी पाहिला. हीच का ती व्यायामशाळा? होय होय. आणि जर तुम्ही दोघं पण ऍडमिशन घेणार असाल ना तर मी तुम्हाला अजून थोडा डिस्काउंट देईन. समजा पैसे देतो तुमचं, नाही बोलवणार मी. ते बाहेर 2 जण आले त्यांना ऍडमिशन घ्यायची. एवढा पैसा ते बी जिम साठी मस्त आहे. पैशाचं बोल पैसे आजच्या आज हवे. मला सांगा, मी पैसे बोलवले तर कधी तुला नाही. 3 महिने फोन उचलत नाही, काय नाही, त्याचा काय उपयोग होत नाही. पैसे टाक, विषय संपव. काय ताई, काय झालं? आम्हाला का बांधून सोडा ना. पैसे घेतले नाही ना, मस्त त्यांनी घेतले, मग मला का बांधून ठेवलंय? म्हणजे तुम्ही माझी बांधायची. 3 महिने झाले हा माणूस आम्हाला पळवतोय. तुला जेवढे पैसे दिलेत ना तेवढ्याची ते ही जिम. तू पैसे दे, दुसऱ्या दिवशीपासून आम्ही येणं बंद कर. समजा पैसे आहे ना ते लवकरात लवकर द्या. काय कापले आले की त्यांच्या बरोबर आहे ना, त्यांचं नोकरी बी येणार बरोबर. मग आपल्याला ना खास बायकांसाठी हळदी कुंकू चांगली आयडिया होईल. एकदम भारी कडक आयडिया. जिम लावायची. कोण लावायची? तुला का गरज आहे? साईज बघ केवढी झाली. डबल एक्सेल मी एक्सेल वरती आले. चवळीची शेंग होती, आता बघ केवढी झाली. भोपळा झाला डायरेक्ट. मी भोपळा? हो भोपळा. स्वतःच कसं डांगर झालंय. डांगर फिंगर रे बोलायचं काय? माझा लग्नावरचा विश्वास उडल. अजून लगीन व्हायचंय माझं. नका करू लग्न. आणि आमचे मशीन आहे ना मॅडम बायकांसाठी एकदम चांगले. कसे माहिती का, व्यायामाची गरज ना दोघांना पण असते, म्हणजे बाईला पण असते बाप्याला पण असते. आमच्याकडे ना जोडीसाठी एक चांगली ऑफर आहे. म्हणजे डिस्काउंट मध्ये 15 होते, अजून 14,000 तुम्हाला आम्ही मेंबरशिप देतो वर्षभरासाठी. तुम्ही गॅरंटी घ्याल ना बारीक होईल? तुम्ही आधी ह्या माणसाचं तोंड बंद होईल याची गॅरंटी द्या मला. आले वडे काय खाल्ले? तुला बिस्किट आणलं तर किलोनी त्याचं बघ. हे बघ तुम्ही दोघं पण ना एकदम चांगले बारीक होणार आहात बघा. चॅलेंज घेते का मग? 3 महिन्यात 10 किलो पुढच्या. हो माझं ना. हो सर. हो मॅडम, अहो त्याचा स्पीड कमी करा पडल. काकी हो दादा, स्पीड कमी करा. हो दादा. दोन्ही बरोबर संगत. मॅडमच्या आधी डेअरी कमी करायची तुम्हाला घेतलंय ना. मग नुसतं ते काम करता का? थोडं जर अवघड जाते मला, तुम्ही थोडस करून दाखवाल मला. त्याच्यासाठी तर करायचे ना आपल्याला. जरा ठसकाला मला, मी 1 मिनिटात पाणी पिवालो. चाललंय का? हे तुम्ही पण नाही खायला पाहिजे, तुम्ही आम्हाला म्हणताय. एवढं व्यायाम केलं थोडस खायला पाहिजे. 1 मिनिट, तुम्हाला वजन कमी करायचंय ना? हो ह्या मॅडम तुम्हाला गुलाबजाम का खायला सांगतात माहितीये? कारण तुमचं वजन लवकर कमी होऊ नाही म्हणूनच किती वेळची खात नाही ती गुलाबजाम. मी तिला म्हटलं खा तर नाही बोलली मला. तुला आवडतं ना म्हणून सगळं बंद, गोड बंद, सगळं बंद, बेकरी प्रोडक्ट बंद, आणि तुला पण बिस्किट वडे बिडे सगळे बंद. पूर्णच करायला 3 महिन्यात नाही 2 महिन्यात बारीक होऊ लागला.